MP मिल कंपाऊंडच्या SRA घोटाळा करणारे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा तातडीने राजीनामा घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केलेली आहे। मेहता यांनी सभागृहामध्ये खोटं निवेदन करून दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। याशिवाय पारदर्शक कारभाराच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील चिमटे काढलेले आहेत। प्रकाश मेहतांवरती SRAचा घोटाळा आणि मुलाला लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे, तर तिकडे 12,000 हेक्टर जमीन घोटाळा झालेला आहे आणि त्या प्रकरणी देसाईंचाही राजीनामा घ्या अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आत्ता आपल्याबरोबर आहेत। रश्मी, सगळ्यांनाच प्रश्न उपस्थित होतोय की अशा घोटाळेबाज मंत्र्यांना मुख्यमंत्री का पाठीशी घालतायत? आपण पाहतोय पहिले 2 आठवडे प्रकाश मेहतांचा जो घोटाळा होता MP मिलांचा, त्यावरनं सगळ्यात जास्त टीकेची धार जी होती ती विरोधकांनी केली होती आणि राजीनाम्याची मागणी केली होती। आपल्याबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत। तर सांगू शकाल, अतिशय शेवटचा दिवस आता आलेला आहे। आपण अंतिम आठवड्या प्रस्तावात देखील हा मुद्दा मांडला होता, पण आज एक धक्कादायक बाब समोर आली की सरकारी पक्षाने त्या ज्या ओळी होत्या त्याच वगळल्या। कुठेतरी हे चित्र समोर येतं की एक तर मुख्यमंत्री गप्प आहेत आणि कुठेतरी प्रकाश मेहतांना अभय देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आम्ही सकाळी जेव्हा 10 वाजता अधिवेशन सुरू होतं म्हणून आलो आणि तोपर्यंत आमच्या हातात आजची कार्यक्रम पत्रिका पडली नव्हती। दररोज रात्री 10ला वेबसाईटवर कार्यक्रम पत्रिका टाकली जाते असुधारित प्रत, आणि सकाळी मग त्यामध्ये काही बदल असेल ते करून सुधारित प्रत येते, पण ही काय आमच्या हातात पडली नव्हती। आणि नियम 292 जो विधानसभेचा नियम आहे त्या नियमाअंतर्गत शेवटच्या आठवड्यामध्ये 2-3 दिवस अधिवेशन संपायच्या आधी विरोधी पक्ष नेत्यांच्याकडून सर्व विरोधी पक्षाची चर्चा करून एक प्रस्ताव ठेवला जातो। हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे आणि त्याचं मग उत्तर सरकारतर्फे काही मंत्री देतात किंवा मुख्यमंत्री देतात। आणि हा म्हणजे आमचा खरोखरीच अत्यंत वर्षापासूनचा हा परंपरा असलेला अधिकार आहे। नियमामध्ये तो 292 नंबरचा नियम आहे, त्यामध्ये तो नियम आहे। आम्ही सकाळी आलो तर त्यामध्ये आम्ही पाहिलं की 4 मुद्दे त्या प्रस्तावातले गाळण्यात आले होते आणि नंतर राहिलेला प्रस्ताव तिथं छापला होता। त्या प्रस्तावामध्ये काही दुष्काळासंबंधीचे काही मुद्दे होते, विदर्भ मराठवाड्याची दुष्काळाची परिस्थिती आहे, काही विजेचे मुद्दे होते, काही इतर मुद्दे होते, पण एक महत्त्वाचा मुद्दा होता मंत्र्यांचा भ्रष्टाचार, SRA मधला भ्रष्टाचार। आणखीन जे काही आता बातम्या यायला लागल्यात, काही मुलाखती काही अधिकाऱ्यांनी दिली आहेत त्या पुढे आलेल्या आहेत, त्यामुळे हे सगळं भ्रष्टाचार जे भ्रष्टाचार बदल्या आणि नियुक्त्याशी संबंधित आहे आणि SRA म्हणजे झोपडपट्टी पुनर्निर्माण प्राधिकरण जे आहे त्याच्याशी संबंधित आहे। मुंबईचे गृहनिर्माणबद्दलचं जे प्रकरण आहे, जे प्रकरण 2 आठवड्यापूर्वी आम्ही विधानसभेमध्ये उपस्थित केलं होतं आणि त्यामध्ये स्वतः गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी एका विकासकाला भरपूर फायदा करून देण्याकरता बेकायदेशीर पद्धतीने एक निर्णय घेतला होता, तो फाईलवर घेतला होता आणि तो निर्णय घेताना आपल्या उच्च अधिकाऱ्यांच्या सल्ल्याविरुद्ध निर्णय घेताना त्यांनी फाईलवर लिहिलं होतं की मी हा निर्णय घेतोय, पण तो हा निर्णय मी मुख्यमंत्र्यांना अवगत केलेला आहे। म्हणजे एका दृष्टीने मुख्यमंत्र्यांची याला मंजुरी आहे असं त्या नियमबाह्य निर्णय घेताना त्यात लिहिल्यामुळं म्हणूनच मुख्यमंत्री मागे घालतात असं दिसतंय, कारण चौकशीच होत नाही। आता त्यामुळे काय झालं, मुख्यमंत्र्यांनी हे कबूल केलंय की हे चुकीचं झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं चर्चेमध्ये की मला हे काय माहिती नाही, आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री तरी खरं सांगतात किंवा प्रकाश मेहता खरं बोलत नाहीत किंवा खरं बोलतात हा प्रश्न उपस्थित झाला आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांनी सकृत दर्शनी हे चुकीचं झालेलं आहे मान्य केलं आणि प्रकाश मेहतांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला। फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये दुसरी ज्येष्ठ मंत्र्यांची दुसरी चौकशी, पहिल्यांदा एकनाथ खडसे यांची एक न्यायाधीश चौकशी करतोय आणि त्यांना पदावरून मुक्त केलेलं आहे। आता ही दुसरी चौकशी बाब गंभीर आहे आणि म्हणून आम्ही तिथं मागणी केली की ही एखाद्या न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे का हायकोर्टच्या निवृत्त न्यायाधीशाने केली पाहिजे आणि कमिशन ऑफ इन्क्वायरी कायद्याखाली ही चौकशी झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची चर्चा करून या चौकशीची कार्यकक्षा ठरवेन किंवा प्रक्रिया ठरवेन। अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी काही चर्चा आमच्याशी केली नाही। उद्या अधिवेशन संपणार आहे
मग ही चौकशी ते गुंडाळून टाकणार आहेत का? विधानसभेला आश्वासन दिलं असलं तरी ही चौकशी होणार का नाही याबद्दल आमच्या मनात आता प्रश्नचिन्ह झालेलं आहे. आज जो प्रकार घडला की आमची 292 नियमाखाली आम्ही जो अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला होता त्यामध्येच काटछाट केली आणि म्हणून जवळजवळ 2-1 तास सभागृहाचा वेळ वाया गेला. आम्ही आमच्या आम्हाला मिळालं पाहिजे म्हणून आम्ही मांडणी केली. सरकार कुठे गंभीर नाही असं वाटतं का? मला वाटतं गंभीर नाही असं नाही, मग सरकार फार गंभीर आहे कारण त्यांना कळलं की ते आता पकडले गेलेत. म्हणजे ह्यामध्ये लेखी पुरावा मिळालेला आहे, त्यामुळे आता काहीतरी ह्यामध्ये होणार. आणि विशेषतः काय की एका त्यांच्या बेकायदेशीर निर्णयामुळं एक SD कॉर्पोरेशन नावाचा जो बिल्डर आहे, जो विकासक आहे, त्याला 800 कोटीचा फायदा होणार आहे. आता हा एवढा मोठा निर्णय खालच्या खाली काय अधिकाऱ्यांनी घेतला होता असं आपण गृहीत धरायचं का? किंवा गृहनिर्माण मंत्र्यांच्या लेवललाच हा निर्णय झाला असं गृहीत धरायचं का? मला शंका अशी आहे की हे कुठेतरी हा बिल्डर फार मोठा बिल्डर आहे. हा महाराष्ट्रातला एक सर्वात मोठा बिल्डर आहे, मुंबईतला सर्वात मोठा बिल्डर आहे. त्याचे लागेबांधे सर्व ठिकाणी आहेत. बहुतेक हे प्रकरण दिल्लीमध्ये शिजलं का, दिल्लीमधून काही सांगितलं का हे प्रकरण करायचं नाही, तर इतकं धाडस गृहनिर्माण मंत्री कसं करतील? तर हे होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ज्यांनी म्हटलेलं आहे की दिल्लीवरनंच कुठेतरी आदेश आले का, तर इतकं धाडस प्रकाश मेहतांनी का केलंय आणि म्हणूनच कुठेतरी त्यांचा देखील हा आरोप आहे की हे जे मुद्दे आहेत ते उठवून दिले जात नाहीये तर सदनामध्ये आणि म्हणूनच यावर आज आक्षेप नोंदवला. प्राजक्ता.